लखनौमध्ये आहे सध्या. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नंतर दाखवेल. पण तुम्हाला माहिती आहे का, डिसेंबर महिना चालू आहे. कोणत्याही गोष्टीचा राग रुसवा द्वेष काहीही असेल तर सोडून द्या. इथे जाळून टाका, सगळ्या गोष्टी सोडून द्या विषयी आणि हॅपीली नव्याने लाईफ सुरू करा. होत असेल तरी, पॉसिबल होत असेल तर. तुम्हाला मी सांगते, काल मी ठाणे स्टेशनला होते. माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला, म्हणजे माझ्या समोर घडला. एक लेडीज होती, अशी करून एक लेडीज उभी होती आणि त्या लेडीजच्या समोर ना खूप मोठा असा ब्लास्ट झाला, खूप डेंजरवाला ब्लास्ट झाला. जर त्यासमोर जर मी जरी असे ना तर मी चक्कर येऊन पडले असते, एवढा डेंजर तो ब्लास्ट झालेला आहे. आणि ती लेडीज आता ॲडमिट आहे की तिला कुठली इंजरी तर नाही झाली आहे, पण ती खूप जास्त घाबरलेली होती. यू नो वॉट, ट्रेनचं जे पण काय असतं ना खूप डेंजर आणि हार्मफुल असतं ट्रेनच्या गोष्टी. म्हणून लाईफ आता मी इथे आहे तर उद्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. आता ब्लॉग मी करते पण आता उद्या नाही सांगू शकत मी आहे की नाही आहे. सो म्हणून कुठल्या पण गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा आपल्या माणसांना आपल्या जवळ ठेवा, माफ करा, माफी मागा आणि आपले नाते जपून ठेवा. कारण की आयुष्य हे एकदाच भेटतं. आपण बोलतो ना 7 जन्म आहे, की आपण बघितलेले नाही आहे, फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्या गोष्टी सोडून एक नव्याने सुरुवात करा. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत, लाईफसोबत, फ्रेंडसोबत, मित्रमैत्रिणींसोबत. आणि नसेल जमत तर माफ करून द्या, सोडून द्या. पण भांडण करत, शिव्या देत, राग करत असं नका ठेवू. पण स्वतःच्या मनात पण कुठलं असं वजन घेऊन नका राहू. यार मी बोलू का, मी सॉरी बोलू का, ह्या सगळ्या गोष्टी नका करू. जर तुम्हाला खरंच तुमचं नातं हवं असेल ना, तुम्ही जाऊन सॉरी बोला, नातं टिकवा. बघा, एफर्ट्स टाकून बघा तुमचं नातं तुम्हाला परत भेटतंय का. किंवा एखादा जर माफी मागायला येतोय तर तुम्ही त्याला माफ करून टाका. किती सोपं आहे ना एखाद्याला माफ करणं. आणि आपल्या मनावरती आपण दडपण ठेवून तरी काय जगायचं ना, मला असं वाटतं. सो डिसेंबर महिन्यासाठी मी तुम्हाला मोटिवेशनल म्हणून हेच गोष्ट सांगेल की माफ करा, माफी मागा आणि नाते हवे असेल तर जपून ठेवा. नसेल तर लेट देम गो करा, त्यांना जाऊ द्या. आणि तुमचं आयुष्य तुम्ही डिप्रेशनमध्ये घालवण्यापेक्षा खूप सुखाने आणि आनंदाने लाईफ जगा. नवीन वर्ष खूप छान जगा. काही लोक सिंगल जरी असेल तरी नवीन वर्ष सेल्फ लव करा, स्वतःचं वर्थ समजा, स्वतः काय आहोत आपण, आणि स्वतःवरती प्रेम करा आणि आनंदाने जगा. मस्त खुश राहा, ट्रिप करा. बाय.